आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतेय. अशोक खरातला 29 मार्च पर्यंतची म्हणजेच पुढच्या 5 दिवसांसाठीची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरुवातीला या प्रकरणामध्ये त्याला 24 मार्च पर्यंतची म्हणजे आजपर्यंतची पोलीस कोठडी सुनावलेली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये सुनावणी झाली आहे. या सुनावणीच्या नंतर आता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे कोर्टात आज नेमकं काय-काय घडलं या विषयावरती खरं तर मी बोलणार आहे. कोर्टात काय घडलं तर कोर्टात बरंच काही-काही घडलेलं आहे. कोर्टाच्या सुनावणीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत. सरकारी वकिलांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे संशय व्यक्त केले गेलेले आहेत. त्यामुळे या सगळ्यावरती आता सगळ्यांनीच विचार करणं खूप जास्त गरजेचं झालंय, की हा माणूस इतक्या खालच्या थराला जाऊन किती विकृतपणे वागलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात जर आपण बघितलं आज जेव्हा सरकारी वकिलांची या सगळ्यामध्ये नियुक्ती झालेली आहे. ॲडव्होकेट अजय मिसार यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर आज या प्रकरणामधली सुनावणी पार पडली. ज्यावेळेस ही सुनावणी पार पडली, त्यावेळेसच आपण जर बघितलं तर बाहेर स्थानिक नागरिकांनी किंवा तिथल्या जवळपास राहणाऱ्या लोकांनी वगैरे प्रचंड गर्दी केलेली होती. काही सामाजिक कार्यकर्ते असतील, काही कार्यकर्ते असतील, त्यांनी कोर्टाच्या बाहेर प्रचंड गर्दी केलेली होती. या अशोक खरातला आतमध्ये घेऊन जाताना सुद्धा कोर्टात आणि कोर्टातून बाहेर आणताना सुद्धा त्याच्या गाडीला वेढा घालण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून झालेला होता. त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. मात्र पोलिसांनी त्याला या सगळ्यामधून वाचवून कोर्टाच्या आतमध्ये नेलं. ज्यावेळेस कोर्टात ते गेले आणि त्याच्यानंतरची सुनावणी जेव्हा सुरू झाली, या सुनावणीमधून वेगवेगळ्या पद्धतीच्या माहिती ज्या आहेत त्या आता समोर येताना पाहायला मिळतायत. कारण आज सरकारी वकिलांनी असं सांगितलं, की आत्तापर्यंतचा तपास नेमका कशा-कशा पद्धतीनं झालाय. तर आत्तापर्यंत अशोक खरातच्या ज्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, त्या सर्व प्रॉपर्टीज वरती छापेमारी झालेली आहे. तिथून पुरावे गोळा करण्याचं काम झालं म्हणजे त्याचं राहतं घर असेल, त्याचं फार्म हाऊस असेल, त्याचं मंदिर असेल. त्याचबरोबर आणखी 1-2 प्रॉपर्टीज आहेत, त्याचं कार्यालय आहे. त्या ठिकाणावरून पोलिसांनी सर्व पुरावे जे आहेत ते हाती घेतलेले आहेत. त्याचबरोबर या सगळ्या पुराव्यांमधून एक आणखी महत्त्वाचा आणि प्रचंड धक्कादायक असा एक खुलासा समोर आला, एक पुरावा समोर आलेला आहे. तो म्हणजे या भोंदूबाबाकडे एक पिस्टल होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याआधी सुद्धा हे उघड झालेलं आहे, की तो त्याच्या मिरगावच्या फार्म हाऊसवरती फिरताना सुद्धा कमरेला पिस्तूल लावून फिरायचा. स्थानिकांमध्ये दहशत निर्माण करायचा प्रयत्न करायचा आणि याच अनुषंगाने ती पिस्तूल सुद्धा सापडली आहे. तर त्याचबरोबर तब्बल 21 जिवंत काडतुसं सापडलेली आहेत आणि तब्बल 5 वापरलेली काडतुसं म्हणजे आपण ज्याला पुंगळ्या म्हणतो, फायर केलेले बुलेट जेव्हा आपण फायर करतो त्यानंतर ज्या राहिलेल्या पुंगळ्या असतात, शेल्फ असतात, त्या सापडलेल्या आहेत. म्हणजे तब्बल 5 गोळ्या चालवल्या गेलेल्या आहेत या पिस्तुलामधून. कुणी चालवलेल्या असतील तर अर्थात ज्याचं पिस्तूल त्यांनीच या गोळ्या चालवलेल्या असू शकतात. त्यामुळे सगळ्यात मोठा आत्तापर्यंतचा या प्रकरणामधला धक्कादायक दावा म्हणू शकतो आपण, जो आज सरकारी वकिलांनी केलाय, तो असा की भोंदूबाबा अशोक खरातनं या सगळ्या धार्मिक विधींच्या दरम्यान, अघोरी पूजांच्या दरम्यान 1-2 नाही तर तब्बल 5 जणांचे नरबळी दिलेले असू शकतात, असा एक खूप गंभीर संशय आता सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये बोलून दाखवलाय. त्यामुळे त्या अनुषंगानं सुद्धा आता तपास अधिकाऱ्यांकडून तपास केला जाणार आहे. सरकारी वकिलांचं असं म्हणणं होतं, की 5 नरबळी दिल्याचे पुरावे हे तपास यंत्रणांना सापडलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पुरावा काय आहे? तर 5 पुंगळ्या सापडलेल्या आहेत. त्यामुळेच कदाचित 5 नरबळी दिलेले असू शकतात, असा दाट संशय व्यक्त केला जातोय. या सगळ्याच्याच बरोबर 2 लॅपटॉप सापडलेले आहेत, काही पेन ड्राईव्ह असतील, त्याचा मोबाईल फोन असेल, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत. त्या सगळ्यामधून टेक्निकली जो काही डेटा रिकव्हर करायचा आहे, तो डेटा रिकव्हर करण्यासाठी म्हणून आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून केला जात होता. त्याचबरोबर आतापर्यंत तर त्याचे वेगवेगळे फ्रॉडच्या केसेस सुद्धा त्याच्यावरती रजिस्टर होताना पाहायला मिळतात. मग तो फ्रॉड त्याने कशा पद्धतीनं केला, त्याच्या जोडीला नेमकं कोण-कोण होतं, या सगळ्याची सुद्धा माहिती काढणं गरजेचं असणार आहे. अनेक महिला या सगळ्यामध्ये आता पुढे येताना पाहायला मिळतात. मात्र जर आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलं तर अगदी चुकीची अशी एक घटना पहिलं प्रकरण जेव्हा घडलं होतं, एक पहिला व्हिडिओ जेव्हा समोर आला तेव्हा घडलेलं होतं. ते म्हणजे त्या प्रकरणामधली जी पीडित महिला होती, जी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतेय, या महिलेची ओळख डिस्क्लोज होईल अशा पद्धतीनं काही ठिकाणी तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर मात्र ज्या पीडित महिला होत्या त्या घाबरलेल्या होत्या. आपली ओळख सुद्धा डिस्क्लोज होईल म्हणून त्या पुढे यायला तयार होत नव्हत्या. मात्र आता पोलिसांकडून सुद्धा जे तपास अधिकारी आहेत, त्यांच्याकडून सुद्धा या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न केले जात आहेत, की जास्त फिर्यादी महिला या सगळ्यामध्ये उभ्या राहतील. त्यांच्यापर्यंत पोहोचून या महिलांना कन्व्हिन्स केलं जात आहे तक्रार देण्यासाठी. त्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचेही जबाब घेतले जात आहेत. आत्तापर्यंत या बाबाच्या विरोधात तब्बल 6 गुन्हे दाखल आहेत.
यामध्ये एक गुन्हा असा आहे, ज्या गुन्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे, जो सगळ्यात पहिला गुन्हा आहे. एका विवाहित महिलेवरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत. गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केले. तर दुसरा गुन्हा जो आहे, त्यामध्ये गर्भवती 7 महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेबरोबर लैंगिक अत्याचार केलेत. तिसरा या प्रकरणामधला गुन्हा आहे, विद्यार्थिनींबरोबर सुद्धा म्हणजे या नराधमानं विद्यार्थिनींना सुद्धा सोडलेलं नाहीये. आपल्यापेक्षा इतक्या लहान वयाच्या या मुली आहेत, शाळा कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या मुली आहेत. त्यांच्याबरोबर सुद्धा यानं लैंगिक अत्याचार केलेले आहेत. या सगळ्या व्यतिरिक्त फ्रॉडच्या काही केसेस त्याच्यावरती दाखल होताना पाहायला मिळतात. आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यामधून असं सुद्धा कळतंय, की केवळ नरबळीच नाही तर या बाबानं चक्क एका हरणाची सुद्धा शिकार केलेली असू शकते, असा दाट संशय व्यक्त केला जातोय. कारण हा माणूस कस्तुरी नावानं काहीतरी विकायचा. असं सांगायचा, की हे हरणाच्या पोटात जे कस्तुरी सापडतं वगैरे असं म्हटलं जातं. मान्यता आहे तशा पद्धतीची. तीच कस्तुरी ही आहे असं म्हणून तो एक पदार्थ लोकांना विकायचा. हे पोलिसांच्या तपासातून समोर आलंय, जे आज कोर्टामध्ये ऑन रेकॉर्ड सुद्धा बोललं गेलेलं आहे. त्यामुळे त्या आधारावरती कदाचित त्यानं हरणाची शिकार केलेली असावी अशी शक्यता वर्तवली जातेय. दुसरीकडे अनेक गोष्टी या सगळ्यामध्ये आता अघोरी तांत्रिक विद्या वगैरे या सगळ्याच्या अँगलने सुद्धा समोर येतायत, की तो खोटा साप घेऊन बसायचा. त्याचबरोबर प्लास्टिकचं कातडं असलेलं एक वाघाचं कातडं त्याने बनवलेलं होतं, ज्याची तो भीती लोकांना घालायचा. त्यामुळे या प्रकरणामध्ये खूप वेगवेगळे अँगल आता समोर आलेले आहेत. कुणाला तुला मुलगी हवी आहे का मुलगा हवा आहे असं म्हणून वगैरे विधी वगैरे करून घ्यायचा. त्यामुळे खूप वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हे दाखल होतायत. त्याचबरोबर आज आणखीन एक प्रकरण समोर आलं, ज्या प्रकरणामध्ये असं कळतंय, की तुर्की मध म्हणून तो एक मध विकायचा. जे मध तब्बल 9 लाखांचं 1 किलो मध तो विकायचा. म्हणजे 1 किलो मधाची किंमत आता जर आपण बघितली तर बाजारामध्ये 500-600 फार तर 1000-1500 पर्यंत 1 किलो मध चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचा सुद्धा मिळतो. फार तर आपण म्हणूयात फार जास्त चांगली क्वालिटी असेल तर 5000 पर्यंतही 1 किलोचा मध मिळतो असं आपण समजूयात. पण हा बाबा एक अशा पद्धतीचा मध आहे, जो तब्बल 9 लाखांना विकायचा आणि त्याच्याकडून असं सांगितलं जायचं, की तुर्कीचं हे मध आहे. तुर्की मध असं नाव ठेवलेलं होतं आणि या मधामुळे शक्ती वाढते. शक्तिवर्धक ज्या गोळ्या असतात, त्या गोळ्या घेण्याऐवजी तुम्ही हे मध घ्या वगैरे असं सांगितलं जायचं. मोठमोठे सेलिब्रिटी, काही नेते मंडळी, काही उद्योजक हे त्याच्याकडे हा मध घेण्यासाठी यायचे, अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. म्हणजे एकदा आपण पाहिलेलं आहे यापूर्वी, की ओशनो जल नावाने एक तो जल विकायचा, ज्यामध्ये Viagra वगैरे टाकलेलं असायचं. ते सगळं जल तो लोकांना द्यायचा. दुसरीकडे आता आपण बघतोय, की तो मध लोकांना प्यायला देतोय. तो पण 9 लाख रुपयांचा केवळ 1 किलो असणारा. तिसरीकडे आपण आणखीन एक विचित्र प्रकार बघितला, की 1 लाखांचा एक चिंचोका एका चिंचेमध्ये सापडणारे एका चिंचेत आपण बघितलं 5-6 चिंचोके सापडतात. त्यातला एक चिंचुका तो केवळ तब्बल 1 लाखांना विकायचा. त्यामुळे या सगळ्यामध्ये महिला भक्त असतील किंवा पुरुष भक्त असतील, त्यांना फ्रॉडमध्ये अडकवून कशा पद्धतीने त्यांनी ही सगळी प्रॉपर्टी उभी केलेली आहे, आर्थिक शोषण कसं केलंय, हे या सगळ्यातून उघडकीस येतंय. एकीकडे तो 4-5 हजाराचे किलोवरती खडे घेऊन यायचा. जे खडे पुन्हा तो 50,000 कुणाला 1,00,000 कुणाला 3,00,000 कुणाला 4,00,000 काहीही किमतीमध्ये ही खड्यांची रत्नाचे जे खडे आपण म्हणतो, ते विकायचा आणि मग ते पेंडंटमध्ये घाला किंवा अंगठीत घाला किंवा ब्रेसलेटमध्ये घाला असं सांगायचा. त्यामुळे या बाबाने इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत, की या सगळ्याच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी, जास्तीत जास्त पुरावे शोधण्यासाठी म्हणून पोलिसांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी अपेक्षित होती. त्यामुळे 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती. आपण बघतो की अनेकदा जेव्हा अशा सिव्हिअर केसेस असतात, त्या केसेसमध्ये 7 दिवसांपर्यंतची पोलीस कोठडी ही कायम तपास अधिकाऱ्यांकडून आणि सरकारी वकिलांकडून मागितली जाते. मात्र कोर्टाकडून कायमच पूर्ण 7 दिवसांची कोठडी दिली जात नाही. 1-2 दिवस कमीची दिली जाते. तसंच या प्रकरणात पाहायला मिळतंय की 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या 5 दिवसांमध्ये पोलिसांना उर्वरित सगळा तपास करावा लागणार आहे. जास्तीत जास्त पुरावे आपल्या हातामध्ये घ्यावे लागणार आहेत. त्यानंतर या प्रकरणामध्ये आणखी वेगळी काही वळणं जी आहेत ती येऊ शकतात. आणखी वेगळी काही माहिती सुद्धा समोर येऊ शकते. त्यामुळे त्या अनुषंगाने आता पोलीस प्रयत्न करत असलेले पाहायला मिळतायत. दुसरीकडे या सुनावणीमध्ये जे या खरातचे वकील आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे, की जरी आता खरात पोलिसांच्या तावडीत असला, पोलिसांच्या कोठडीमध्ये असला, तरी सुद्धा त्याच्याकडून जी इन्क्वायरी आणि जी रिकव्हरी होणं बाकी होतं, ती सगळी झालेली आहे. त्यामुळे आता त्याच्या तांत्रिक तपासासाठी वगैरे त्याच्या पोलीस कस्टडीची गरज नाहीये. हा युक्तिवाद कायमच आरोपीच्या वकिलांकडून केला जातो. रिकव्हरी आणि इन्क्वायरी या 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. ज्यावरती पोलीस कोठडी मिळणार की नाही हे ठरत असतं. एखाद्या आरोपीकडून जेव्हा काहीतरी चौकशी करून घ्यायची असते, त्याच्याकडून काही वधवून घ्यायचं असतं, काही माहिती काढून घ्यायची असते, त्याला इन्क्वायरी म्हणतात पोलीस आणि ती इन्क्वायरी करायची बाकी राहिलेली असेल, तर आणखी जास्त पोलीस कोठडी मागितली जाते.
किंवा मग रिकव्हरी म्हणजे त्याच्याकडून काहीतरी रिकव्हर करणं बाकी आहे. काही वस्तू आहेत, काही पुरावे आहेत. जे रिकव्हर करणं बाकी असेल, तर पोलीस कोठडी मागितली जाते आणि जर या दोन्ही गोष्टी झालेल्या असतील, तर पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी दिली जाते. जर एखाद्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली, तर मग तिथून पुढचा जामिनाचा जो मार्ग आहे, तो थोडासा सुकर होत असतो. प्रत्येक वेळेस जामीन मिळतोच असं नाही, पण थोडासा सुकर होत असतो. पण या प्रकरणामध्ये आता पाहायला मिळतंय, की 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती. त्याऐवजी 5च दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तरी सुद्धा या 5 दिवसांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आणि खूप महत्त्वाची माहिती शोधावी लागणार आहे. आज सरकारी वकिलांनी जो सगळ्यात मोठा दावा केला, की त्या फार्म हाऊसवरती कदाचित किंवा मग मंदिरामध्ये कदाचित 5 नरबळी दिलेले असू शकतात. त्या अनुषंगानेच आता जो दावा केलेला आहे, त्याच दाव्याला पूरक असे पुरावे सुद्धा शोधावे लागणार आहेत. केवळ 5 पुंगळ्या सापडल्या म्हणजे हा आरोप खरा ठरला असं होत नाही. त्या अनुषंगानं पोलिसांना सुद्धा कशा-कशा पद्धतीनं कुणी गायब झालेलं आहे का त्याच्या इथे आल्याच्या नंतर? कारण एक प्रकरण आपल्याला माहिती आहे, की एक शेतकरी आहेत, ज्यांनी असा दावा केला, की मी माझी जमीन याला विकली. त्याने पुरेसे पैसे दिलेले नव्हते. त्यानंतर दमदाटी केलेली होती आणि त्यानंतर त्यांचा मुलगा जो आहे तो गायब आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आणखी कोणी गायब वगैरे आहे का? कुणी बेपत्ता इथून झालेला आहे का? किंवा या प्रकरणाची काही आधी कुणकुण लागलेली होती का? कुठे काही गुन्हे वगैरे दाखल आहेत का तशा अनुषंगाचे? हे सगळं पाहिलं जाणार आहे आणि खरंच जर अशा पद्धतीनं नरबळी दिलेले असतील, तर मात्र हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे. या प्रकरणामध्ये आणखी काही कलमांची जी आहे ती ॲड केली जातील कलमं आणि त्या कलमांच्या अंतर्गत कदाचित खुनाच्या प्रयत्नाचे किंवा खुनाचे गुन्हे सुद्धा दाखल होतील. त्यानंतर मात्र ही केस आणखी जास्त स्ट्रॉंग होईल. अशोक खरातला या प्रकरणातून बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद होतील आणि शिक्षेपर्यंत त्याला पोहोचवण्यासाठी एस-आय-टी नेमकं कशा-कशा पद्धतीने तपास करतेय, हे सगळं आपण पाहतोय आणि याच तपासातून काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.